नाशिकमध्ये जे कॉर्पोरेट जेहाचं प्रकरण या ठिकाणी घडलं त्याची मुख्य आरोपी निंदा खान ही छत्रपती संभाजीनगरमध्ये एका MIMच्या घरामध्ये आढळल्याने तिला अटक केलेली आहे। खऱ्या अर्थानं एवढ्या गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेली आरोपी 40 दिवस भेटत नाही आणि ती आपल्या संभाजीनगरमध्ये एका नगरसेवकाच्या घरामध्ये भेटते। मग खऱ्या अर्थाने या प्रकरणाशी संबंध असलेले लोक कोण आहे? आपण जर बघितलं तर आपल्याच मीडियाच्या माध्यमातून जाहीरपणे MIMचे नेते सांगतात की आम्ही तिच्या पाठीशी चट्टान जैसे हम खडे। मग खऱ्या अर्थानं जे बळजबरीने धर्मांतर होतं आहे, खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने बळजबरीने कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण होतं आहे, ज्या पद्धतीने खऱ्या अर्थानं कॉर्पोरेट जेहाद या ठिकाणी चालतो आहे, त्याला यांच्या पार्टीचा पाठिंबा आहे का हा प्रश्न आमच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे। आणि निश्चित हे कोणी एका दुसऱ्याचं काम नाही, तर हे खूप मोठं षडयंत्र या ठिकाणी रचलं गेलं आहे। आमची दुसरी आरोप असा आहे की आपल्या जिल्ह्यामधून अनेक मुली, अल्पवयीन मुली, त्याच्यानंतर महिला अजूनही बेपत्ता आहे। पोलिसांच्या स्टेशनला त्या ठिकाणी मिसिंग कंप्लेंट दाखल करूनसुद्धा अद्याप त्यांचा पत्ता लागलेला नाही आहे। मग निश्चित ह्या सगळ्या मागे यांचा हात असण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही। आणि ज्या पद्धतीने खऱ्या अर्थानं या शहरामध्ये गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वाढल्या आणि त्याच्यावर महिलावर अन्याय अत्याचार करणे, मी अजूनही अतिशय पुराव्यासहित सांगू शकतो की MIMचे अनेक नगरसेवक हिंदू महिलांना त्रास देण्याच्या भूमिकेत या ठिकाणी आहेत। त्याचे पुरावेसुद्धा आमच्याकडे आहे आणि निश्चितच लवकर आम्ही ते पोलिसांना देणार आहोत। आणि अशा पद्धतीची अनैतिक काम करणारे ही जी पार्टी आहे, खऱ्या अर्थानं त्याच्यावर संशय बळावला आहे। त्यामुळे कलम 120B म्हणजे षडयंत्र रचणे, कट रचणे हे दाखल करून MIMचे जे काही संबंधित लोक या घटनेशी जोडलेले असतील त्या सगळ्यांना चौकशी करावी, त्यांना अटक करावी, अशा पद्धतीची मागणी आज शिवसेना पक्षातर्फे माननीय पोलीस आयुक्तांना या ठिकाणी करण्यात आली।